गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत या कलियुगातल्या या संसारामध्ये जगत असलेला मनुष्य क्रोधानं, कामानं, लोभानं आणि मोहानं खूप गुंतून गेलेला आहे। आणि हे चार काम असलेले आहेत ना, हे पुरुष नक्की सापडतात कुठे, त्यांचं निवासस्थान कुठे आहे, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे जीवनामध्ये जर हे चार काम असतील ना, तर मनुष्याच्या जीवनाची अधोगतीच होते ना। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, माणसाच्या परिचयाची सुरुवात आहे ना, जरी चेहऱ्याने होत असली ना, तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणीनंच होत असते ना, त्याच्या विचारांनीच होत असते, त्याच्या कर्मांनीच होते ना। म्हणून कोणी आपल्याला वाईट म्हटलं ना, तरी फारसं मनावर घेऊ नका, कारण या जगामध्ये असं कोणीही नाही ना ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतील। म्हणजे काही ना काही कोणामध्ये प्रॉब्लेम आहेच ना। पण सर्वात वैराग्य संपन्न कोण असतो बरं? बघा, समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाना, यवही लक्षणी जाणीजे योगी राजा। म्हणजे ज्याच्या अंगी गर्व नसतो ना, जो नित्य वैराग्य संपन्न असतो, जो क्षमाशील असतो ना, ज्याचं मन शांत असतं, असा दयाळू योगी जो असतो ना, त्याला कधीही लोभ होत नाही, कधीही अहंकार होत नाही, कधीही लोभित होत नाही, तसेच तो क्षोभही होत नाही, तो कधीही दिनवाणा नसतो। या लक्षणांनी तो योगीराज ओळखावा ना। म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, सदा लोभ असतो। हा लोभ होतो कशामुळं बरं? तो होतो ना, आपल्या जीवनामध्ये भगवंतावर आपला विश्वास नसतो। म्हणजे प्रार्थना आणि विश्वास आहे ना, या दोन्ही दिसत नाहीत, पण त्यांच्यात इतकी मोठी ताकद असते की शक्य ही गोष्टी त्या अशक्य करून दाखवतात। म्हणून भगवंतावर विश्वास असायला हवा ना। भगवंतावर जर विश्वास नसेल ना, तर अशी अवस्था मनुष्याची होऊन जाते। म्हणून जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे ना, जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतो। नाहीतर आजकाल आपण पाहतो ना, जिथे आपण बसतो, जिथे आपण उठबूस करतो, आपण गेल्यानंतर आहे ना, आपल्याच नावाची तिथे बोंब होते, आपल्याच नावावर चर्चा होते। मग असं ठिकाण आपल्यासाठी चांगलं आहे का बरं? अजिबात नाही। ज्याचे कर्म चांगले आहेत ना, तो कधीही संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी नक्कीच येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात ना। याउलट जो दुसऱ्याला अडचणीमध्ये आणतो ना, त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही। म्हणून परमेश्वरावर आहे ना, मनुष्याने निसंकोच विश्वास ठेवायला हवा। योग्य वेळी तो इतका देतो ना, की मागायला काही उरत नाही। म्हणजे पहा, मनुष्यानं आहे ना, भगवंताचं नामस्मरण का करावं बरं? भगवंत आहे ना, आपल्याला सर्व काही न मागता देत असतो। फक्त आपण निर्मळ भावनेनं नामस्मरण करायला हवं। बघा, सुख आणि दुःख आहे ना, आपल्या मनातील लावलेली ही दोन झाडे आहेत। तुम्ही लक्षात ठेवा, आपण ज्याला जास्त खतपाणी घालू ना, तेच लवकर वाढणार आहे। जर आपण सुखाला खतपाणी घातलं तर सुख वाढणार आहे,
आपण चांगली कर्म केली तर आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे. आपण दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्या जीवनात सुद्धा दुःख येणार आहे. मग आपणच विचार करा की अहंकार करायचा की नाही. बघा, तुम्ही अहंकार कसला करताय? देवाला घातलेल्या हाराला सुद्धा शेवटी कचऱ्यातच जावं लागतं ना. आयुष्य थोडंच आहे. अहंकार बाजूला ठेवा आणि माणूस म्हणून जगायला सुरुवात करा. पण आपण असं आपण करतो का बरं? का करत नाही बरं? कारण आपण आपल्या अहंकारामध्ये असतो. आपण विचारपूर्वक बोलत नाही, आपण विचारपूर्वक वागत नाही. असं का होतं बरं? कारण आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपला भगवंतावर विश्वास नसतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले, बरे शोधिल्या विन बोलो नको, जणी चालणे शुभ नेमस्तराओ. म्हणजे समर्थांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे. जो मनुष्य नेहमी विचारपूर्वक बोलतो ना, विचारपूर्वक चालतो आणि विचारपूर्वक वागतो सुद्धा, त्या मनुष्याच्या सहवासाने आहे ना, त्रितापाने त्रस्त झालेले लोकही संतुष्ट होतात. म्हणून सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय बोलू नये आणि आपल्या वागणं नेहमी शुद्ध आणि शिस्तीचं असावं ना. हे असेल कधी बरं? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू ना, जेव्हा आपल्याला गुरुचा आदेश असेल, आपल्याला गुरु असेल, तेव्हा जे शक्य होईल ना, तसं होईल का बरं? आपण एका उदाहरणासह स्पष्ट करू. हा क्रोध, काम, लोभ, मोह यांचं खरं निवासस्थान नक्की कोणतं आहे? एकदा एक महान संत घनदाट अरण्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये गाढ ध्यान साधनेमध्ये मन मग्न होतं आणि सभोवताली केवळ पक्ष्यांचा मंद किलबिलाट होता. वाऱ्याची हलकी झळक होती आणि वृक्षांची शांत साक्ष होती. बराच वेळ लोटल्यानंतर त्यांनी आळगत डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून ते क्षणभर थांबले. त्यांच्या समोर 4 विलक्षण सुंदर तेजस्वी तरुणी नम्रपणे उभ्या होत्या. संतांनी शांत स्वरामध्ये विचारलं, देवींनी तुम्ही कोण आहात बरं? या निर्जन अरण्यामध्ये कशासाठी आलात बरं? आणि तुमचा निवास नेमका आहे तरी कुठे? 4ही तरुणी मंदा हसल्या. त्यापैकी एक पुढे आली आणि म्हणाली, हे महात्मा, आम्ही इथे परक्या नाहीत, आम्ही तर सदैव तुमच्याबरोबरच राहतो. संत आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, मी अनेक वर्षापासून या अरण्यात तपश्चर्या करत आहे. आजवर मला इथे कोणतीही स्त्री पुरुष दिसला नाही. मग तुम्ही कोण आहात बरं? आणि माझ्याजवळ कुठे राहता? पहिली तरुणी नम्रतेने म्हणाली, बाबा, माझं नाव बुद्धी आहे. माझा निवास तुमच्या मस्तिष्कात आहे. प्रत्येक योग्य निर्णयामागे मीच असते ना. दुसरी पुढे आली आणि म्हणाली, हे महात्मा, माझं नाव लाज आहे. माझं घर तुमच्या डोळ्यामध्ये आहे. जेव्हा डोळ्यात लज्जा असते तेव्हाच माणसाचं चारित्र्य सुरक्षित राहतं ना. तिसरीनं हात जोडले आणि ती म्हणाली, माझं नाव दया आहे आणि मी तुमच्या हृदयामध्ये वास करते ना. जिथे दया असते ना, तिथेच खरा धर्म फुलतो. शेवटी चौथी तरुणी म्हणाली, महात्माजी, माझं नाव शक्ती आहे. मी तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापून आहे. तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये, प्रत्येक कर्मामध्ये माझंच अस्तित्व आहे ना. त्या 4ही तरुणींचं बोलणं ऐकून संतांच्या ओठांवर मंद स्मितहास्य उमटलं. ते शांतपणे म्हणाले, हे देवींनो, तुमचा निवास माझ्या शरीरात असला ना, तरी मी हे शरीर नाही, मी त्या आत्मस्वरूपाचा साक्षी आहे. इतकं बोलून ते पुन्हा समाधीमध्ये लीन झाले. काही वेळानंतर त्यांनी पुन्हा डोळे उघडले. यावेळी त्यांच्या समोर 4 तेजस्वी तरुण उभे होते. संतांनी विचारलं, भद्रपुरुषांनो, तुम्ही कोण आहात बरं? आणि या अरण्यामध्ये काय करत आहात? तुमचा निवास कुठे आहे?
त्यापैकी एक तरुण पुढे आला आणि म्हणाला, हे महात्मा, आम्हीही तुमच्या जवळच राहतो. संतांनी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडं पाहिलं आणि तो म्हणाला, माझं नाव क्रोध आहे, माझा निवास मस्तिष्कामध्ये आहे. संत आश्चर्यानं म्हणालं, परंतु मस्तिष्कामध्ये तर बुद्धी राहते. क्रोध मंद हसला आणि उत्तरला, हे महात्मा, जोपर्यंत बुद्धी असते ना तोपर्यंत मी प्रवेश करू शकत नाही, पण ज्या क्षणी मी येतो त्या क्षणी बुद्धी निघून जाते. म्हणूनच रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय आहे ना, बहुतेक वेळा विनाशाचं कारण ठरतो. संत शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत राहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ स्मित हास्य उमटलं. तेवढ्यात दुसरा तरुण पुढे आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र आकर्षक होतं. तो नम्रपणे म्हणाला, हे महात्मा, माझं नाव काम आहे. माझं निवासस्थान आहे ना तुमच्या डोळ्यांमध्ये आहे. संत शांतपणे म्हणाले, डोळ्यांमध्ये तर लाजवास करते, मग तू तिथे कसा राहू शकतोस बरं? काम मंद स्मित हास्य करत म्हणालो, महात्माजी, जोपर्यंत लाज जागृत असते ना तोपर्यंत मला प्रवेश मिळत नाही, पण ज्या क्षणी मी मनुष्याच्या मनामध्ये प्रवेश करतो त्या क्षणी लाज दूर निघून जाते. मग माणूस त्यांचंच पावित्र्य विसरतो ना. आई, बहीण, पत्नी, मुलगी यांच्यातील मर्यादेची जाणीवही त्याला राहत नाही. वासनेच्या अंधारामध्ये विवेक हरवून बसतो. यानंतर तिसरा तरुण पुढे आला आणि तो म्हणाला, हे महात्मा, माझं नाव लोभ आहे, मी हृदयामध्ये निवास करतो. संतांनी आश्चर्यानं विचारलं, हृदयामध्ये तर दया राहते ना, मग तिथे तुझा वास कसा बरं? लोभ हसत म्हणाला, हे महात्मा, ज्या क्षणी मी हृदयामध्ये प्रवेश करतो ना त्या क्षणी दया निघून जाते. मग दुसऱ्याच्या दुःखाने मन हेलावत नाही ना. संपत्ती, स्वार्थ, संग्रह हाच त्याचा धर्म बनतो ना. आता चौथा तरुण पुढे आला आणि त्यानं शांत स्वरामध्ये सांगितलं, महात्माजी, माझं नाव मोह आहे, मी संपूर्ण शरीरात व्यापून राहतो. संत म्हणाले, परंतु त्या शरीरामध्ये शक्ती वास करते, मग तू तिथे कसा टिकतोस बरं? मोह उत्तरला, हे महात्मा, मी ज्या क्षणी शरीरामध्ये प्रवेश करतो ना त्या क्षणी मनुष्याची अंतशक्ती क्षीण होऊ लागते. सत्याचा मार्ग धूसर होतो. आसक्तीच्या साखळदंडामध्ये अडकलेला जीव आहे ना तो स्वतःचं खरं स्वरूप विसरून बसतो. चारही तरुणांचं बोलणं ऐकून संतांच्या मुखावर गूढ शांतता पसरली. ते म्हणाले, तुम्ही जे सांगत आहात ना ते सत्य आहे. तुमचा वास या शरीरामध्ये आहे, परंतु मी हे शरीर नाही ना. मी बुद्धी, लाज, दया, शक्ती, क्रोध, काम, लोभ, मोह यापैकी कुणीच नाही. मी या सर्वांचा केवळ साक्षी आहे. असं म्हणून ते पुन्हा गाढ समाधीमध्ये लीन झाले. जेव्हा एखादा साधक आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे साधना करू लागतो ना तेव्हा हळूहळू त्याच्या अंतःकरणातील वासना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह यांची पकड सैल होऊ लागते. एक दिवस असा येतो ना की या सर्व प्रवृत्ती त्याच्यापासून वेगळ्या झाल्यासारख्या त्याच्या समोर उभ्या राहतात. त्या त्यांच्यावर राज्य करू शकत नाही. त्या निश्चल होऊन जातात ना तेव्हाच त्याला आत्मज्ञानाची पहिली प्रभा अनुभवायला सुद्धा मिळते ना. त्याला जाणवतं की तो केवळ हे नश्वर शरीर नाही, तो परमेश्वराचा अनंत चैतन्याचा एक दिव्य अंश आहे ना. या जगातील उरलेलं सर्व काही आहे ना ते क्षणभंगूर, जड, परिवर्तनशील आहे ना, परंतु त्याचा आत्मा शाश्वत, अविनाशी आणि चिरंतन आहे. त्या दिवशी दिव्य अनुभूतीच्या क्षणी त्याच्या अंतर्मनाचे डोळे उघडतात. चेतनेनं कान जागृत होतात आणि आपल्या हृदय मंदिरामध्ये त्याला आपल्या सद्गुरूंचं आणि परमेश्वराचं दिव्य स्वरूपाचं दर्शन घडतं. याचं क्षणाला खऱ्या साधनेचं फळ म्हणतो ना, आत्मसाक्षात्काराची सुरुवात म्हणतात. म्हणूनच म्हटलं जातं ना, सद्गुरूंचे स्थान परमेश्वरा इतकं नव्हे
तर परमेश्वराची ओळख करून देणारा असल्यामुळं अधिक महत्त्वाचं मानलं जातं ना. म्हणून गुरुच आपल्या अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात ना. म्हणून परमेश्वरापर्यंत पोचवण्याचा मार्ग दाखवतात. म्हणूनच प्रथम वंदन गुरूंना करून गुरुशिवाय परमेश्वराची खरी ओळख होता येत नाही. म्हणून गुरूंचं ऋण अनंत आहेत ना. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये क्रोध, माया, लोभ, मोह, मत्सर हे सर्व घालवायचं असेल ना, तर दत्त गुरूंना शरण गेल्याशिवाय काहीच पर्याय नाही. या अखंड विश्वाचे गुरु आहे ना, तो एकच आहे, ते म्हणजे माझे दत्तगुरु महाराज. दत्तगुरूंना जोपर्यंत शरण जात नाही ना, तोपर्यंत हे पुरुष आहेत ना, कधीच आपल्या जीवनातून जाणार नाहीत. बघा, एका श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. गुरुविन कोण दाखविल वाटा, विवेक सांगता कोण दे. म्हणजे गुरु हा योग्य मार्ग दाखवणारा आहे ना. जीवनातील योग्य अयोग्य यांचा विवेक समज गुरुच्या मार्गदर्शनातून मिळतो. शिष्यांना नम्रतेनं ज्ञान ग्रहण करावं आणि गुरूंच्या शिकवणीप्रमाणे आचरण करावं. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आहे ना, अहंकार कमी करणं ही एक प्रक्रिया आहे. तो जबरदस्तीने नाहीसा होतो का बरं? अजिबात नाही. पण योग्य सरावानं, योग्य भगवंताच्या नामस्मरणानं तो नाहीसा करता येतो ना. त्याचे काही मार्ग आहेत. स्वतःचं तुम्ही अगोदर निरीक्षण करा. मला राग का आला? मला स्वतःला मोठं सिद्ध करण्याची गरज का वाटते? असे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. नम्रता जोपासा. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतो हे तुम्ही मान्य करा. दुसऱ्यांची सेवा करा. कोणत्याही अपेक्षेशिवाय इतरांना मदत केल्यानं मीपणा कमी होतो ना. चुका स्वीकारा. चूक झाली तर ती मान्य करण्याचा सराव करा. कृतज्ञता बाळगा. आपल्या यशामागे इतरांचं योगदान, परिस्थिती आणि संधी यांचाही वाटा असतो ना, हे लक्षात घ्या. समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम यांच्या विचारांचं चिंतन करा. नामस्मरण आणि ध्यानही उपयुक्त ठरू शकतं ना. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आहे ना, जोपर्यंत आपण नम्र होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काही होईल का बरं? काहीच नाही. हा राग आणि अहंकार आहे ना, यांचा जवळचा संबंध असतो. अनेकदा राग तेव्हा येतो ना, जेव्हा आपल्याला वाटतं की माझंच बरोबर आहे आणि माझा अपमान झाला की माझ्या मनासारखं झालं नाही. म्हणजे राग येण्यापूर्वी ही चिन्ह ओळखा. आवाज चढणं, शरीरामध्ये ताण येणं, मनात वारंवार विचार फिरणं. उत्तर देण्याआधी थोडा वेळ घ्या. लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण शांत बसा. समोरच्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. तो चुकीचा असला ना तरी त्याचं कारण काय असू शकतं ते अगोदर पहा. नियमित व्यायाम करणं. बघा, तुम्ही जर नियमित व्यायाम कराल ना तर तुमच्या मनात साचलेला ताणसुद्धा कमी होतो आणि तुमचं शरीरसुद्धा चांगलं होतं. समर्थ रामदास स्वामींनी जेव्हा जिथे स्थळांतर व्हायचं ना, जिथे जिथे हनुमंताची मंदिरं बांधली ना, तिथे तिथे व्यायामशाळासुद्धा सुरू केल्या. ते कारण हेच होतं ना, पण माणसानं ते समजलं नाही. बघा, पुढे नामस्मरण, ध्यान, प्रार्थना करा. मन स्थिर होतं ना. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, अनेक अशा बाबतीमध्ये राग येत असतो. कधी कधी मनात साचलेला ताण असेल ना, निराशा असेल, अपेक्षा पूर्ण न होणं, यामुळे राग बाहेर पडतो ना. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, हे वृक्ष, वल्ली हे आमचे सर्व नातेवाईक आहेत. बघा, वृक्ष, वल्ली आम्हा सोयर वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. कधी कधी माणूस आहे ना, माणूस माणसाच्या भानगडीमुळं वृक्षांना, पक्ष्यांना इजा पोचवतो ना. पण यामुळं पापच घडतं ना, त्याशिवाय दुसरं काही घडतं का मुळं? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझ्या जीवनामध्ये आहे ना, तुझी संगत चांगली असेल ना,
तुझ्या जीवनामध्ये चांगल्या माणसांचा स्पर्शसुद्धा आहे ना, भगवंताची भेट घालून देणारा आहे. ज्याप्रमाणे बघा बिभीषणानं रामाची भेट घेतली ना, तर बिभीषण वाचला ना आणि पूर्ण लंका जळून खाक झाली. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. म्हणजे जो भगवंताची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे ना, जो ज्ञानी आहे आणि ज्याला परमार्थिक अनुभव लाभला आहे ना, अशा सत्पुरुषांच्या दर्शनानं व त्याचा स्पर्श झाल्यामुळं मोठे पुण्य प्राप्त होतं ना, त्या संत पुरुषांच्या वचनांमुळं मनातील संशयसुद्धा नष्ट होतो ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संगती घडायला हवी. आपल्या जीवनामध्ये आपण मित्र बदलायला हवे, चांगले मित्र बदलायला हवे. मग आपल्या जीवनामध्ये भगवंत आल्याशिवाय राहील का बरं? आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.